भक्ताईचे जाना गेले ही उदास गेले अशा पास वाढोनी आणि मग विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे अशी वृत्ती ज्याची आहे त्याचे कशी सुद्धा क्रोध गुलाम होतो पुन्हा तुम्हाला कशी गुलाम होत नाही आणि होतच असेल तर ते संत आहे असं समजा प्रभु रामचंद्र भगवान की जय। ऋषी पासी आहे कामधेनु ऐसा ऐकता शस्त्रार्जुनो ते आम्ही घ्यावी मागून ऐसा अभिमानू दृढ धरिला। ज्या टाइमाला राजाने विचारलं नाही खायला मिळालं ऋषी कशी कामधेनू आहे म्हणून साया आणि मनामध्ये कामना निर्माण झाली काम वेगळा कामना वेगळी जरा थोडं जमलिंग करून घ्यायचं बघा कारण कामना निर्माण झाली अशी वस्तू माझ्या घरी असावी काय म्हणला राजा म्हणे जमदाग्निसी थोर सुखी केले आमासी काही एक मागे न तुझ पासी ते अवस्थेसी मज द्यावे। कारण ज्या टाइमाला राजा समोर आला जमदग्नीला हात जोडले विनंती केल्या गेली महाराज तुम्ही आमचं आतिथ्य केलं आम्हाला जीव घातलं आम्हाला वस्त्र अलंकार दिले सगळं कारण आमचं या ठिकाणी काय केलं सगळं कारण आमचं त्या ठिकाणी सुखाला पात्र केलंय पण काही मागायचे आता काही शिल्लकच राहिलं आणखी बरं का कारण मागायचंय काहीतरी मी मागणार आहे म्हणजे मागायचं कार्य मी करू लागलेलो आहे असं नाही म्हणू नका बरं का असा राजा म्हणतोय ऋषी म्हणे तुम्ही राजा त्यांतिक येरू म्हणे मी तुझा याचक तुझ मागे न काही एक ते आवश्यक मज द्यावे। कारण ऋषीने सांगितलं राजा राजा भिकारी असतो का राजा गरीब असतो का राजा अधिकारी नसतो का राजा अनाधिकारी आहे का दोन चार वस्तू सांगितलं तुम्हाला बाकी जगले म्हटले बरं का राजा कसा असतो ते आणि एवढा राजा महान आहेस तू आणि तरी माझ्या समोर कारण तू भीक मागतो मी याच नाही म्हणला भीक मागतो राजाने सांगितलं मी तुझा रंग आहे मी तुझा कारण त्या ठिकाणी भिकारी आहे म्हणून तर हात पसरायला लागलो जेव्हा हात पसरीतोय हात पसरी त्याचे भीकच ने आश्रमी आहे कामधेनू ते मज द्यावी करपा करुण वचन ऐकून जमदग्न अति उद्विग्न सोय झाला। कारण ज्या टाइमाला हात जोडून सांगितलं महाराज काहीच देऊ नका तेवढे काम देऊ द्या कारण तेवढे काम घेऊ द्या म्हणल्या कारण जमदग्नीच्या मनामध्ये विचार आला आपण काय करी आता सांगतो राग सोडला राग शमन करावा का राग सोडावा बोला ऐकणारी सोय राग कारण शमन करावा का राग सोडावा शमन करा राग कारण त्या ठिकाणी क्षमन करावा राग आपल्या हातामध्ये ठेवावा पण ऋषीने एवढी चूक केली होती मनात विचार आला कामधेनू द्यायची नाही पण रागच नाही काय केलं कामधेनू स्वर्ग भूषण मृत्यू लोकी नाही जाण गाय आणि इंद्रापासून परवस्तू दान केली द्यावे। जमदग्नीच्या मनामधला विचार जमदग्नी विचार करू लागले वस्तू स्वर्गाची आहे वस्तू राजा इंद्राची आहे इंद्राला प्रार्थना करून आणली आहे आणि लोकांची वस्तू दान देणं चांगलं नाही काय म्हणतो राया तुझे पूजेचे अंती देऊन यावी इंद्रा प्रती ऐसे करून या निगुती आश्रमा प्रती आणली। एवढंच नाही राजाला सांगितलं राजा गाय इंद्राची आहे माझी नाही आणि ही दुसऱ्याची वस्तू आणलेली दान देता येत कारण वस्तू दान द्यायला स्वतंत्रता पाहिजे स्वतंत्रता जर नसेल तुम्हाला द्यायचे पंगत घालायची आहे पण कारभार बायकोच्या हातात आहे जमतंय का बोला जमतंय का जमत नाही मालकाला द्यायची आहे जमत नाही तसं वस्तू लोकांची मला देता येत नाही असं ऋषीने सांगितलं गाय सोडली ना राजा विचारी मानसी बलात्कारे देहू देनुसी इंद्र येईल दावण्यासी शिक्षा मी त्यासी लावीन। एवढंच नाही कारण राजाने विचार केला गाय सोडावी बलात्कारानं भांडण करून आणि याचंच नाव कामी अवस्था आहे महाराज कामना पूर्ण करण्यासाठी काहीही ठरवला जातो आणि हे नुसतं ऐकायचं बरं का आता तुम्ही आचार अंतर तो प्रश्न तुमचा आहे मला सांगायचं नाहीये राजाचा विचार आहे पंचराजाचा सहस्रार्जुन राजाचा हजार हाताचा राजा आहे म्हणला इंद्र आला इंद्राला
करतो पण काम धेनूच नेतो. काय झालं? सोडावया कामधेनू रायदारीला प्रधान आरवा राहीला जमदग्न दैदीप्यमान तेजस्वी. राजाने सांगितलं प्रधानाला जा गाय सोडा. प्रधानाला गाय सोडायला लागला. गाय सोडण्यासाठी कारण समोर म्हणले ऋषी आला आणि काय करू लागला. जमदग्नीच्या तेजा पुढे प्रधान पळे मागिली कडे येवदे पळाले निदळे सैन्य बापूले ते किती. कारण ज्या वेळेस जमदग्नी समोर आला आणि त्या टायमाला प्रधानाने बघितलं तेच बघितलं तेच. तुम्हाला एक सांगू का? कारण कुणाचं तेज असतंय, कारण जपाचं तेज असतंय, तपाचं तेज असतंय, भक्तीचं तेज असतंय, ज्ञानाचं तेज असतंय. आणि असं तेज सांभाळलं का चेहरा पडलेला नसतोय. आणि असं नाही सांभाळल्यावर आता नाही सांगत बाबा, पुढचं बोल व्हायचं का? अशी परिस्थिती निर्माण आहे. असं तेज बघितलं आणि पळायला लागले सैन्य. ऐसे दे कोणी आजान राजा दाविनला आपण पुढे उभा जमदग्न तो अनुप्रमाण ढळेना. एवढंच नाही असं कारण पळाले राजाला सांगितलं जमदग्नी समोर आहे. गाय सोडून देत नाही. गाय सोडून देत नाही म्हणल्यावर राजा म्हणलं मला जावं लागते. ज्या टायमाला गड्याला काम होत नाही त्या टायमाला स्वतः करावं लागतं. बरं का? राजाला कारण स्वतः समोर आला गेला आणि आल्यानंतर म्हणले कारण गाय सोडण्याचा प्रयत्न करू लागला. ऐसे दे कोणी त्यासी राजा मोकली शास्त्रांशी ती लागो न शकती ऋषीसी मग तवसी निर्वाण खडग. ज्या टायमाला राजाला कारण रागाला धनुष्यावर बाण लावला आणि सोडले शस्त्र आणि अस्त्र. बरं का? शस्त्र म्हणजे बाण आणि अस्त्र म्हणजे मंत्रशक्ती. सोडल्या पण कारण महाराजाला लागतंय का ते? चांगल्या महाराजाला का माझ्यासारख्या नाही येडवणी करू नका. कारण जेव्हा निश्चित महाराज आहे ज्याने काम क्रोध आणि लोभ जिंकलाय, लोभाने मारलेले हाताला लागतील का? बोला बोला ना. कारण लागत नाही त्याला पण कारण त्याला जिंकलेलं लागतं बरं का? त्याची इजा पोहोचत नाही असं राजाला कळालं. आता तलवार घेतली नाही का? जे ते विषयाचा ती स्वार्थ ते नाटवे करत व्यर्थ राज हस्ते ऋषी गात ऐसा नर्थ उडवला. एवढंच नाही जिथं स्वार्थ आहे बरं का? जिथं विषय आहेत विषय विषयाचा कारण विषय जिथं आहेत का विषय आला काम संपलं. बोला कारण विषय आला की त्या ठिकाणी भीड नाही, काम निर्माण झाला आणि काम नाही पूर्ण झाला क्रोध आणि क्रोध आला. बरं कारण त्या ठिकाणी काम जर पूर्ण झाला पुन्हा पुन्हा असं वाटतं. बरं का? ही परिस्थिती निर्माण आहे. राजाकडे कारण विषय होते. कशाचा विषय? काम धेनू मिळाले याचा विषय आणि या विषयाला बळी पडणारा राजा आहे म्हणून ऋषीचा बळी जायच्या मार्गावर आला. राजा अत्यंत क्रोधयुक्त निर्वाण शस्त्रे टाकीत तेने ऋषीचा केला घात पडिला चेत जमदाग्नी. कारण ज्या टाइमाला राजा विषयापाशी काहीच राहत नाही. बरं का? विषयाच्या समोर काही थांबू शकत नाही दादा. क्रोधापाशी ज्ञान राहत नाही, क्रोधापाशी भक्ती राहत नाही, क्रोधापाशी वैराग्य राहत नाही. आणि तसं विषयापाशी विषय लंपट झाला काहीच नाही. लय शहाणपणाच्या गप्पा जर घालीत असला का तर कारण इथल्याच गप्पा चालू आहेत असं समजा. आणि ज्यानं जे जिंकलंय का काम क्रोध नाही अंगी तोची नर जन्माला जगी तयाचे घेता दर्शन तुटे देहाचे बंधन. ही अवस्था प्राप्त होतीये पण याला कारण येऊ कारण त्या ठिकाणी कारण विषय शक्त झालेला होता. बराच शस्त्रास्त्राचा वापर केला मारला ऋषी. जमदाग्नीने सांडिला कोप या लागी त्यासी न द्यावे शाप तेने रायाचा प्रताप शस्त्र साठोप चालला. जमदाग्नीला कळत नाही असं म्हणायला माझे करतात नाही. बरं का? पण जमदाग्नीने राग सोडला का? कथा टाकली ही आपल्याला बी कळावा. राग सोडायचा नाही का? कारण क्रोध सोडायचा नाही, काम सोडायचा नाही. अशी परिस्थिती आहे बरं का? परिस्थिती आहे. हे सगळे सांभाळायचे. सगळे सांभाळल्यावर मोक्ष मिळत असतो. बरं का? धर्म अर्थ काम आणि मोक्षे कारण तीन सांभाळले मोक्ष मनानं घरी येतोय. पण राग सोडला रागाला बाहेर काढलं म्हणून शाप द्यायचं शिल्लक नाही राहिलं आणि म्हणून कारण राजाच्या समोर ऋषीला
मारावं लागलं. वाचक विलासभाऊ मुंडे राहणार परगाव.